वसमत येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी इंडिया आघाडी काढून राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, तसंच ईव्हीएम मशीनमध्ये सुद्धा घोटाळा होणार नाही आणि सरकार विरुद्ध जनतेचा कल दिसत असल्यामुळे या लोकसभेमध्ये भाजप सरकारला फटका बसणार आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तब्बल 35 जागा निवडून येणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलंय। हिंगोली लोकसभेमध्ये काय पोझिशन राहील याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? नमस्कार, डॉक्टर कॅतमवार वसमतून बोलतोय। सर्वप्रथम पत्रकारिता आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी ती मुलाखत माझी घेत आहेत। आता आपल्या लोकसभेच्या मला वाटतं 4थं चरण संपलेलं आहे, आणखी मला वाटतं 3 चरण राहिलेले आहेत। तर एक अंदाज बघता नक्कीच हे जी निवडणूक आहे ही निवडणूक ह्या सरकारच्या विरोधात आहे। त्यामुळे हिंगोली लोकसभेची सीट महाविकास आघाडीचे आमचे आष्टीकर साहेब हे निवडून येणार याची 100% गॅरंटी आमच्याकडे आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल आणि भारतामध्ये आता जर बघितलं वातावरण, त्यांचा जो 400 पारचा नारा आहे तो चुकीचा होता किंवा चुकीचा आहे हे सिद्ध होत आहे। कारण प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सरकारच्या विरोधात वातावरण आहे। एक पंतप्रधान जे 10 वर्ष आपण म्हणतो की यशस्वी पंतप्रधान, ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतो, त्यांनी अशी रॅली काढायची गरजच नाही। जर त्यांचं काम आहे, विकास आहे, तर काढायची गरजच नाही। इव्हन मी तुम्हाला सांगतो की 22 जानेवारीला त्यांनी जी राम मंदिरांची स्थापना केली प्रभू रामचंद्राचं, तर त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की बाबा आपण 100% 400च्या पार होऊ। परंतु वातावरण जर बघितलं तर लोकांना असं तुम्ही धार्मिक भूलथापा देऊन जे 10 वर्ष राज्य केलेलं आहे, धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये फूट पाडून जे त्यांनी राज्य केलेलं आहे हे चुकीचं आहे। यांची नीती कोणती आहे? फोडा आणि जोडा। यांना लक्षात आलं होतं की बाबा धर्माधर्मात जातीजातीमध्ये फूट पाडायची आणि त्या वोट डिवायडेशनचा फायदा घ्यायचा आणि आपण राज्य करायचं। आणि विकासाबद्दल त्यांनी काहीच बोलायची गरज वाटत नाही त्यांना। का वाटत नाही? कारण फोडायचं आणि राज्य करायचं। मध्ये मध्ये ओबीसी आणि मराठाची त्यांनी भांडणं लावली होती, अगोदर हिंदू मुस्लिमचे लावले होते, नंतर पक्षापक्षामध्ये त्यांनी पक्ष फोडले। तर सांगण्याचा मुद्दा, त्यांना रोड शो करायला याची गरज जे पडायलेली आहे, कारण त्यांना लक्षात आलेलं आहे की आपलं सरकार पडते, म्हणून माननीय पंतप्रधान सारख्या माणसाला गल्ली गल्लीमध्ये फिरावं लागत आहे। म्हणून रोड शो जो केलेला आहे तो चुकीचा आहे। आणि तिथली मुंबईची जनता एवढी हुशार आहे की तुम्हाला रोड शोची किंवा भाषणबाजीची गरज नाही, त्यांना लगेच कळतं की कोणाला मत द्यायचं। आणि ज्या अर्थी पंतप्रधान रोड शो करतात याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली। शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मला तर वाटते की बाबा आता ज्यांनी ते उभा केलेल्या जागा जास्तीत जास्त 1 ते 2 जागा येतील शिंदे गट साहेबांना, आणि अजित पवार गटांना 1ही जागा येणार आहे असा माझा अंदाज आहे। त्यामुळे त्यांचं भवितव्य त्यांना आत्ताच कळालेलं आहे। तुम्ही बघितलं असेल की माननीय पवार साहेब सध्या नॉट रिचेबल आहे। निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर? आजची आपल्या भारतामध्ये जी लोकशाही सगळ्यात पूर्ण जगामध्ये एकदम मोठी लोकशाही आहे आणि सगळ्यात चांगली लोकशाही आहे, आदर्श लोकशाही आहे। तर ही आजची जी निवडणूक आहे लोकसभेची, ही वेगळी निवडणूक कशासाठी आहे? ही वेगळी निवडणूक ह्याच्यासाठी आहे की ह्या निवडणुकीमध्ये हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हा एक मुद्दा आहे की आपल्याला लोकशाही टिकून ठेवायची आहे। म्हणून दुसरा मुद्दा आहे की सरकार विरुद्ध जनता। बघितलं असेल तुम्ही, पहिलं कसं होतं, सरकार विरुद्ध विरोधी पक्ष, तसं नाही आहे। ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे की सरकार विरुद्ध जनता। आणि तिसरं आहे की घटना संविधान आपल्याला वाचवायचं आहे। ह्या 3 मुद्द्यावर ही निवडणुका होत आहेत आणि नक्कीच या 3 मुद्द्यावर निवडणुका झाल्यानंतर लोकशाहीचा विजय होईल अशी मला खात्री आहे। जे आता हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे हे चुकीचं आहे। म्हणून लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। ती मला भाव याबद्दल लोकांमध्ये भयंकर रोष आहे, कारण हे सरकार त्याबद्दल बोलायला तयार नाही। म्हणून काही स्टेटमेंट घेऊन काही बोलायचं असं सध्या माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्याची भाषणं चालू आहेत, मुद्द्यावरती बोलायला तयार नाही।